आमदार वरून सर काय चर्चा झाली आहे सर? चर्चा काय झाली आपली? नाही, मला असं वाटतं की आज ओमदादांचा संदर्भातला जो निकाल लागलेला, या निकालानंतर त्यांचा जो अपेक्षित निकाल होता तो लागला नाही. त्यांच्या परिवाराची एक विचारणूक करायला म्हणून पक्षाच्या वतीने मी पक्षासचिव आहे, आमचे आमदार कैलास पाटील, आम्ही दोघांनी त्यांची भेट घेतलेली आहे. सविस्तर आमची काही वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झालेली आहे. सगळ्या गोष्टी काय माध्यमांसमोर बोलण्याची गरज राजकीय मनधरणी काय होईल? नाही. मी परत एकदा सांगतो, ओमदादा हे आमच्या पक्षाकडनं एकदा आमदार, 3दा खासदार झाले. आजही ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले धाराशिवचे खासदार आहेत. त्यांनी राजकारणामध्ये ज्या विषयाकरता उडी घेतली, त्यांनी पहिली निवडणूक लढले तेव्हा ते आमदार झाले, शिवसेनेकडनं झाले, 3 वेळा खासदार झाले. ज्या विषयाकरता जो अट्टहास होता त्याचाच निकाल लागला त्यांच्या वडिलांच्या हत्येसंदर्भात. आणि तो निकाल लागल्यानंतर त्यांचा संपूर्ण परिवार त्यांना जो धक्का लागलेला, या सगळ्या संदर्भात चर्चा करायला मी आणि आमदार कैलास पाटील इकडे आलेलो. मी परत एकदा सांगतो, ज्या ज्या विषयांवर चर्चा झाली ती जर तुमच्या समोर करायची असती तर आम्ही उघडच भेटलो असतो ना. धन्यवाद. आपण आमदार कैलास पाटील सध्या आपल्या सोबत येत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात. दादा, 1 तास बैठक झाली, काय बैठक झालेली आहे? नाही, वरून जे आपल्याला बोललेच असतील. आम्ही प्रयत्न करतोय, आमचे प्रयत्न चालू राहणार आहेत एवढंच. पण काय चर्चा? आज मोठा झटका खरं तर त्यांना कोर्टाने दिला असं देखील म्हणलं जातं आणि एका वेगळ्या इमोशनल टेन्शन मध्ये सुद्धा आहेत. आणि काय ते तो पण विषय आहे, कारण त्यांनी 20 वर्ष ज्या गोष्टीसाठी संघर्ष केला, त्यांना न्याय मिळालेला नाही, तो पण विषय. आणि सन्मान्य पक्षप्रमुखांचा जो काही निरोप होता तो आम्ही घेऊन त्यांच्याकडे आलो होतो. पण तुम्हाला विश्वास आहे मनधरणीचा? आम्हाला तर विश्वास आहे. मैत्री निभावतील असं वाटतंय का? उद्धव साहेबांच्या बाबतीत त्यांची जी भावना आहे, काल ही तीच होती, आज ही तीच आहे आणि उद्या ही तीच असावी किंवा तीच राहील असं आम्हाला वाटतं. आणि ते पक्षासोबत राहतील असा विश्वास आहे आम्हाला. तुमच्या चर्चा जी आहे ती फक्त पक्षामध्ये दुसऱ्या पक्षात जाऊ नका हीच झाली का इतर काही मुद्दे होते? नाही, बाकी काय नाही. आम्ही साहेबांचा निरोप घेऊन फक्त आलो होतो. पण कधीपर्यंत निर्णय देण्याची शक्यता आहे? सांगतो म्हणले ते, आता उद्या एका दिवस द्या म्हणले ते, काय होते. उद्धव साहेबांची काही त्यांची बोलणी होणार आहे असं काही आहे? नाही, उद्या 1 दिवस द्या म्हणून सांगितले त्यांनी, त्यातलं ठरवू आपण काय असं म्हणलं. तर आपण बघू शकतोय की कैलास पाटील असतील किंवा त्याचबरोबर ती आमदार वरुण सरदेसाई असेल, यांनी मध्यरात्री सध्या या ठिकाणी खासदार ओमराजे लिंबाळकर यांची भेट घेतलेली आहे. जवळपास 1 तासभरापासून यांची चर्चा जी आहे त्यांच्या निवासस्थानी सुरू होती. या चर्चेमध्ये आम्ही खरं तर जो पवनराजे लिंबाळकर हत्याकांडाचा जो निकाल लागला आहे त्या निकालाच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आलो, भेट घेतली. खरं तर खासदार ओमराजे लिंबाळकर ही गेली अनेक वर्षांपासून आमच्या पक्षामध्ये आहेत, ते आमदार राहिलेले आहेत, खासदार राहिलेले आहेत, त्यामुळं साहजिकच ही आमची भेट जी आहे ती या ठिकाणी झाली. आणि त्याचबरोबर ती खासदार ओमराजे लिंबाळकर जे आहेत ते मैत्री निभावतील असा आशावाद सुद्धा कैलास पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. जवळपास 1 तासभरासाठी ही चर्चा जी आहे ती रात्रीच्या 12 वाजल्यापासून ती जवळपास 1 वाजेपर्यंत ही चर्चा जी आहे ती सुरू होती. त्यामुळं साहजिकच आता या चर्चेमधून काय या दोघांची चर्चा झालेली आहे त्यावरती खासदार ओमराजे लिंबाळकर काय निर्णय घेतील हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र 1 तासभर खरं तर खासदार ओमराजे लिंबाळकर यांच्या बानेरच्या या निवासस्थानावरती ही चर्चा सुरू होती. याच्यामध्ये खटल्याचा जो निकाल असेल त्याचबरोबर ती राजकीय भूमिकेच्या अनुषंगाने सुद्धा ही चर्चा तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळं आता उद्या खासदार ओमराजे लिंबाळकर काय निर्णय घेतात हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आम्ही आमच्या वतीनं प्रयत्न केलेले आहेत, त्यामुळं कुठंतरी खासदार ओमराजे निंबाळकर दोस्ती निभावतील असा आशावाद कैलास पाटील यांनी व्यक्त केलेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.